हॅलो एव्हरीवन. संक्रांतीची धावपळ, ऑफिसचं टेन्शन आणि घरच्या कामात हा व्लॉग तसाच मोबाईलमध्ये राहून गेला होता. उशीर झाला असला तरी उत्साह मात्र तोच आहे. आज आपण पाहणार आहोत माझ्या घरचा हळदी कुंकू समारंभ, मी दिलेलं वाण आणि आम्ही केलेली धमाल. चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग. सण कोणताही असो, तो आधी मनात असतो आणि मग घरात. आज घराच्या देव्हाऱ्यातही एक वेगळीच प्रसन्नता आहे. देवाची ही पूजा म्हणजे केवळ विधी नाही, तर या घराला लाभलेल्या आशीर्वादाची पोचपावती आहे. आणि हे आहेत माझ्या लेकीचे कपडे आणि बोरणांसाठी ज्वेलरी. ऑफिसमुळे जास्त काही वेळ मिळाला नाही, पण तरीही माझ्या परीने मी तिच्यासाठी बेस्ट करण्याचा हा प्रयत्न. ही पहा माझी आजची अगदी साधी सोपी रांगोळी. आणि ही आहे घराची छोटीशी छानशी सजावट. वेळेअभावी मला जास्त काही करता नाही आलं, पण जे काही केलं ते स्वतःच्या हातांनी आणि खूप प्रेमाने केलं आहे. यामध्ये मला छकू, श्रावण आणि मम्मीने सुद्धा हेल्प केली. पण आजच्या व्लॉगचं खरं शो स्टॉपर कोणी असेल तर ती आहे माझी लाडकी लेक जास्वी. मी 5:30ची वेळ दिली होती आणि तोपर्यंत कोणी आलं नव्हतं, म्हणून मग आम्ही ठरवलं थोडे फोटो काढूया, थोडी मजा करूया. आणि ही बघा जास्वी किती मजा करते. संक्रांतीचा सण पोटी सुखाचं गवान, आला संक्रांतीचा सण पोटी सुखाचं गवान. फडफड आभाळात पतंगाचं गहुधान, फडफड आभाळात पतंगाचं गहुधान. तिळगुळ वाटून या गोड होया जमान, गोड होया जमान. म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचा, म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचा, हळदी कुंकवाला यायचा, हळदी कुंकवाला यायचा, हळदी कुंकवाला यायचं. तर फायनली सगळ्याजणी आल्या आहेत. ही आहे शीतल, जी नेहमी माझ्याकडे एका हाकेवर येते आणि पहिलीही तीच असते. हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ वाण देणं घेणं नसतं, तर ते आहे सुखाचं शेअरिंग. कुणाचं नवीन काही चाललंय, कुणाची लेक काय करते, अशा गप्पातून जे नातं विणलं जातं तेच तर खरं भांडवल आहे. वेळेअभावी मी खूप मोठा सोहळा करू नाही शकले, पण या सगळ्यांच्या उपस्थितीने माझ्या साध्याच्या घरालाही आज राजवाड्याची शोभा आली. ह्या आहेत पूजाच्या सासूबाई, आणि ही आहे पूजा, आणि ह्या आहेत सुरेखा काकी. आजकाल माणसं व्हॉट्सअपवर शुभेच्छा देऊन मोकळी होतात, पण प्रत्यक्ष भेटून जो जिव्हाळा मिळतो त्याची सर कशालाच नाही. या सगळ्यांनी केवळ त्यांचा वेळ दिला नाही, तर माझ्या घराला त्यांच्या हसण्याने घरपण दिलंय. तुम्ही न चुकता आलात, म्हणूनच माझे हळदी कुंकू खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. व्लॉगच्या शेवटी आता वेळ आली आहे एका अशा सोहळ्याची ज्याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. जास्वीचं बोलणं, तिच्या बालपणीच्या आठवणीतला हा सर्वात गोड अध्याय. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद तिच्यावर असेच सदैव राहू द्या. तर हा होता आमचा आजचा दिवस. गप्पा, हळदी कुंकवाचा सुगंध आणि जास्वीचं हे गोड बोलणं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.